बिबट्यांचे हल्ले दिवसेंदिवस वाढत चालले असून आता ही बातमी नाही तर दररोजची भीती झाली आहे. आज जंगल गावाजवळ आलं नाही तर मृत्यू थेट घराच्या दारात उभा राहिलेला आहे. हा हल्ला रात्रीच्या अंधारात झाला नाही तर तो संध्याकाळच्या उजेडात झाला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील कडलक गावात हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. सिद्धेश कडलक, वय अंदाजे 4 वर्ष, संध्याकाळी 6:30च्या सुमारास घराच्या बाहेर उभा होता. तेव्हाच बिबट्याने अचानक हल्ला केला. क्षणात सगळं संपलं आणि सिद्धेशचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर संपूर्ण गावात भीती, दुःख आणि संतापाचं वातावरण आहे. मागील काही काळापासून सगळ्या भागात बिबट्यांचे हल्ले वाढत चालले आहेत आणि नागरिक भीतीत जगत आहेत. आज सिद्धेश गेला, पण प्रश्न मात्र तसाच उभा आहे. उद्या कोण? ज्या घरातून आज हसण्याचा आवाज यायला हवा होता त्या घरात आता फक्त शांतता आहे आणि आईच्या डोळ्यात न संपणारे अश्रू. बिबट्याचा हल्ला हा फक्त एक आकडा नाही, ही फक्त एक बातमी नाही. तो एका कुटुंबाचा उद्ध्वस्त झालेला संसार आहे. ज्या घरातून लहान मूल बिबट्याच्या हल्ल्यात कायमचं निघून जातं, त्या वेदनेची कल्पना कोणत्याही फाईलमध्ये, कोणत्याही अहवालात कधीच मावू शकत नाही. नेते मंडळी निर्णय घेणार आहेत का, की आणखी एखादं बाळ अशाच पद्धतीने आपल्यातून हिरावून घेतल्यावर पुन्हा एकदा फक्त बैठका, पाहण्या आणि आश्वासनं दिली जातील? जंगल आणि गाव यामधील सीमा आज पूर्णपणे पुसली गेली आहे. आणि जर अजूनही तातडीचे ठोस उपाय झाले नाहीत तर ही भीती आज सिद्धेच्या घरापुरती मर्यादित राहणार नाही. आज सिद्धेश गेला, पण उद्या तो आपला मुलगा नसेल याची खात्री कोणी देऊ शकतं का?